उनका अवस्था क्या कैसा था? यीशु मसीह का प्राण पिता के दुनिया में जीते समय में वो हमेशा पिता की इच्छा, पिता का क्या इच्छा है, आज मैं पिता का इच्छा को किस तरह पूरा करूं, इस मनोभावना में हमेशा वो पिता के साथ एक रहता था। इस तरह वो पिता के साथ प्रभु अपना प्राण में एक रहने संबंध में हम विश्वासियों को भी प्रभु वचन का आधार पर ये कहता है कि हमें मसीह के समान प्राण हमारा भी रहना है, कि मसीह के सहमति में एक समान हमेशा प्रभु पर आश्रय करके जीना, उस मनोभावना में। അപ്പൊ നമ്മുടെ ദേഹി എന്ന് പറയുന്നത് വേറൊരു നിലയിൽ കൺവെർട്ട് ചെയ്ത് ലോകപരമായ രീതിയിൽ ഒരുപാട് ഫെലോഷിപ്പ് അനുഭവിച്ച ഒരു അനാഥത്വത്തിൽ വളർന്നു വന്ന ക്ലൈമാക്സിൽ എത്തിയ ഒരു ദേഹിയാണ് നമുക്കുള്ളത്. हमारा प्राण का अवस्था क्या है? हम लोग उस प्रकार के प्राणी हैं जिन लोगों ने संसार को, हमारे दुनिया में जीते समय में हमने अपना प्राण को संसार के साथ मिला जुला कर, हम लोग संसार के साथ समझौता कर कर मनुष्य का प्राण संसार के साथ एक होकर उसके साथ जीने का आदत में हो गया है. അപ്പം നമ്മുടെ പ്രാണൻ മിക്കവാറും എല്ലാം ഒരു ജഡപ്രകാരമുള്ള ഒരു പൈതൃകത്വത്തിലാണ് ഫെലോഷിപ്പ് എല്ലാം പോകുന്നത്. ജഡരക്തം കൊണ്ടുണ്ടാകുന്ന ഒരു കൂട്ടായ്മയാണ്, ജഡരക്തം കൊണ്ടുണ്ടാകുന്ന സഹവാസമാണ് ദേഹി എപ്പോഴും ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो इसके लिए अभी हालत क्या हो गया है, हम विश्वासी लोगों का अवस्था कि प्राण अभी संसार में रहने की वजह से शारीरिक संबंध में, सब शारीरिक बातों में, शरीर में हमें कैसा रहना है, सबसे पहला शरीर के बातें सोचकर शारीरिक रिश्तों के साथ संगति करे, ऐसा आदत हो गया है. അപ്പം യേശുവാണ് ആദ്യമായിട്ട് ഈ ഭൂമിയിൽ ജഡരക്തങ്ങളോടുള്ള ബന്ധത്തിലല്ലാതെ പിതാവിനോട് നേരിട്ട് ബന്ധപ്പെട്ട് ഒരു പിതൃത്വം, ദൈവത്തിലുള്ള പിതൃത്വത്തെ യഥാർത്ഥമായി ഭൂമിയിൽ അനുഭവിച്ച് ഏകാന്തത അനുഭവിക്കാതെ ജീവിച്ച ഏക വ്യക്തി യേശു ക്രിസ്തുവാണ്. परंतु इस दुनिया में जो सबसे पहला मनुष्य जो इस दुनिया में पूर्ण रीति से पिता पर आश्रय कर कर, यानी कि हम जैसे शारीरिक लोगों के समान शारीरिक बातें सोचना, संसार के बारे में सोचना, ऐसा ना जीते हुए पूर्ण रीति से पिता पर आश्रय करके जीने वाला पहले मनुष्य तो है, वो है प्रभु यीशु मसीह का. उसके अलावा बाकी कोई भी मनुष्य इस रीति से नहीं जिया. നമുക്ക് യേശുവിന്റെ ദേഹി ജീവൻ എങ്ങനെയായിരുന്നു യേശു കർത്താവ് കൊണ്ടുപോയത് എന്നുള്ളത് നമുക്ക് നോക്കാം. അവിടെ നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 16 अध्याയം, हम लोग यूहन्ना का सुसमाचार 16 अध्याय में प्रभु यीशु मसीह ने अपना मनुष्य जीवन को किस तरह चला, उनका प्राण का जीवन कैसा था करके हम पढ़ते हैं. അവിടെ കർത്താവ് ഭൂമിയിൽ വന്നതിന്റെ ഉദ്ദേശവും യേശു ക്രിസ്തു എങ്ങനെ ജീവിച്ചു എന്നും ശിഷ്യന്മാരോട് 16 अध्याയത്തിൽ അതിന്റെ 28 വാക്യത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. 28वां वाक्य में 16 का प्रभु क्यों इस दुनिया में आया, किस रीति से जीने आया है करके और किसके द्वारा जी रहा है करके वहां पर वो बताता है. നമുക്ക് വേണ്ടി പാപമോചനത്തിന് വേണ്ടി മരിക്കുക, അതൊക്കെയും പിതാവിന്റെ ആഗ്രഹത്തിൽപ്പെട്ട കാര്യങ്ങളാണ്. അത് കർത്താവ് അവിടെ പറയണം അതിന്റെ 28 ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് പുറപ്പെട്ട് ലോകത്തിൽ വന്നിരിക്കുന്നു, പിന്നെയും ലോകത്തെ വിട്ട് പിതാവിന്റെ അടുക്കൽ പോകുന്നു. അപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു പിതാവിൽ നിന്നും മനുഷ്യനായിട്ട് ഭൂമിയിൽ വന്ന് സ്വർഗവും ഭൂമിയും തമ്മിലുള്ള അകലത്തിൽ ജീവിച്ചപ്പോഴും യേശു ക്രിസ്തു ആ പിതൃചിന്തയായിരുന്നു തന്റെ ഹൃദയത്തിൽ, തന്റെ സോളിൽ ഉണ്ടായിരുന്നത്. അതാണ് താൻ യേശു ഏകനല്ല. അടുത്ത വാക്യത്തിൽ താപ്പോട്ട് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഒരു ദേഹി പാകപ്പെട്ട് വരുന്നത് ദൈവത്തിലുള്ള പിതൃത്വത്തെ യഥാർത്ഥമായി സ്വീകരിക്കുന്നതിലൂടെയാണ് യേശുവിന് ദേഹി കിട്ടുന്നത്. तो वहां पर देखो, यीशु जब इस दुनिया में आया, ये तो सच है, वो पापियों को बचाने के लिए आया, हमारे लिए मरने के लिए आया, जो पिता का हृदय का आग्रह है वो सच है. परंतु 28वां वाक्य 16 का 28 में पढ़ते समय में हम क्या देखते हैं, मैं पिता से निकलकर जगत पे आया हूँ, फिर जगत को छोड़कर पिता के पास जाता हूँ. मतलब यीशु मसीह इस दुनिया में जीते समय में उनका मन में हमेशा किसके बारे में विचार था? पिता के बारे में. वो हमेशा पिता के बारे में सोचता था. मैं इस जगत में जी रहा हूँ, पिता की वजह से जी रहा हूँ. मैं जगत को छोड़कर जाऊंगा, वापस पिता के पास जाऊंगा, पिता के साथ रहूंगा, पिता की इच्छा को करने आया. इस तरह सब बातों में पिता पर आश्रय कर कर पिता क्या इच्छा रखना चाहता है वो, और वापस मैं पिता के साथ मिल जाऊंगा, इस इच्छाओं में, इस मनोभावना में हमारा प्रभु रहता था. तो ये है सच्चा प्राण. सच्चा प्राण प्रभु के लिए कब इस्तेमाल होगा? जब वो व्यक्ति, वो प्राणी, वो मनुष्य समझेगा कि इस दुनिया में जीते समय में मेरा असली आत्मिक पिता कौन है, मुझे पिता के साथ मेरा संबंध क्या है. ये रिश्ते में प्रवेश करना है विश्वासी का सच्चा प्राण, जो जिस मसीह के समान होना को कहते हैं. അപ്പോൾ യേശു കർത്താവിന്റെ ശിഷ്യന്മാര് അവനോട് പറഞ്ഞ ഒരു മറുപടി നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചാൽ 29-30 അവർക്ക് എങ്ങനെ മനസ്സിലായോ അതുപോലെയാണ് പലപ്പോഴും നമുക്കും കാര്യങ്ങൾ മനസ്സിലായിരിക്കുന്നത്. നമ്മൾ ഉടനെ പറയും യെസ്. അവർ 29 വാക്യം കണ്ടോ? उसका 29 में देखो चेले लोग ने क्या समझा. 29 पढ़ना. उसके चेलों ने कहा, देख अब तो खोल कर कहता है और कोई दृष्टांत नहीं कहता. अब हम जान गए कि तू सब कुछ जानता है और तुझे प्रयोजन नहीं कि कोई तुझसे पूछे.
इससे हम प्रतीति करते हैं कि तू परमेश्वर से निकला है। എന്ന് ഞങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നു. അവൻ പറയാണ്, ഞങ്ങൾക്ക് ഇനിയിപ്പോ യാതൊരു സംശയവുമില്ല. നേരത്തെയൊക്കെ നീ ഓമ കൂടിയാണ് പറയുന്നത്, ഒരു കാര്യം പറയുമ്പോൾ വളച്ചു കെട്ടി പറയുമായിരുന്നു. ഇന്ന് ഇപ്പൊ ഓമയൊന്നും പറയാതെ നേരിട്ടങ്ങ് പറയുകയാണ്, ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് വന്നിരിക്കുന്നു, ഇപ്പോൾ ഞങ്ങൾ കാര്യങ്ങൾ സ്പഷ്ടമായി. അപ്പോൾ അങ്ങനെ ഞങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നു. അപ്പൊ അവരുടെ 29-30 വാക്യങ്ങൾ പോലെയാണ് നമ്മുടെയും പലപ്പോഴും. യെസ്, നമ്മൾ വിശ്വസിക്കുന്നു. പക്ഷെങ്കിൽ അവരുടെ അനുഭവപരമായ കാര്യങ്ങൾ വന്നപ്പോൾ യേശുവിന്റെ ഹൃദയം പോലെ അല്ല അവരുടെ ഹൃദയം എന്ന അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. കർത്താവ് തന്റെ പ്രവചനാത്മാവിൽ പറയുകയാണ്. तो यहाँ पर 29 और 30 में पढ़ते समय में हम लोग देखो ना, चेले लोग अभी क्या बोल रहे हैं, हाँ प्रभु अभी आप दृष्टांत में बात नहीं कर रहे, क्योंकि दृष्टांत में बात करते समय में हमें समझ में नहीं आता था, आप उधर इधर के बातें बोलते थे, परंतु आप एकदम क्लियरली स्पष्ट बोल रहे हैं, अभी हम समझ गए, अभी हम विश्वास करते हैं। ये सब बातें विश्वासी बोलते समय में पर क्या, परंतु वास्तव में सचमुच विश्वासी लोग ने विश्वास करके जैसा प्रभु यीशु मसीह दुनिया में पिता की इच्छा के अनुसार जी रहा, उस गहराई पर वो लोग पहुंच पाए क्या? क्योंकि अगला वाक्यों में पढ़ते समय में या फिर विश्वासियों का अनुभव में देखते समय में वो लोग बोल तो रहे हैं विश्वास, परंतु अनुभव में उनको कुछ भी वो अनुभव में कुछ भी उनका लागू नहीं हुआ। बहुत बार हमारा भी अवस्था ऐसा होता है, बार बार प्रभु का वचन सुनकर हम लोग बोलते हैं हाँ हम विश्वास करते हैं, अच्छी बातें, सही बातें, अभी सही समझ में आया, ये सब बातें बोलते हैं, परंतु अनुभव जीवन में, व्यक्तिगत जीवन में जीते समय में हमारा अवस्था कुछ और रहता है। तो प्रभु वहां पर अगला वाक्यों में बताता है उनका हालत क्या है करके। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷത്തിലെ ഒരു പ്രത്യേകതയാണ് ഹവർ ഈസ് ഹവർ. ഹവർ എന്ന് പറയുന്ന ഒരു നാഴിക എന്നുള്ള വിഷയം എപ്പോഴും യേശു പറയുന്ന ഒരു പുസ്തകമാണ്. യോഹന്നാൻ പ്രത്യേകിച്ച് ഈ ഹവർ എന്നുള്ളത് നോട്ട് ചെയ്യുന്നുണ്ട്. तो यहाँ पर यूहन्ना का सुसमाचार का खासियत क्या है कि यूहन्ना हमेशा वह घड़ी आता है, वो घड़ी है, वो समय है करके हमेशा यूहन्ना इस रीति से बात करता है। അപ്പൊ അതില് ഇവിടെയും ആ കാര്യം കർത്താവ് ഉപയോഗിക്കുകയാണ്. 31-ാം വാക്യത്തിൽ യേശു അവരോട് ഇപ്പോൾ നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നുവോ? तो वहां पर 31 तो प्रभु वही घटना को, संभव को फिर से प्रभु एक बात फिर से 31वां वाक्य में प्रभु पूछता है, क्या तुम अब प्रतीति करते हो या सचमुच तुम लोग विश्वास करते हो क्या? അവർ പറയുമ്പോൾ തന്നെ അവിശ്വാസത്തിന്റെ ഒരു കിരണങ്ങൾ അവരുടെ ഹൃദയത്തിലുണ്ട്. जब विश्वासी लोग बोल रहे हैं कि हम विश्वास कर रहे हैं करके, वो बोलते समय में तभी वास्तव में उनके अंदर अविश्वास का कुछ बातें चल रहा है, അവർക്കത് അറിയത്തില്ല. क्योंकि और ये बात चेले लोग नहीं जानते। എന്നാൽ കർത്താവിന് അറിയാം അവരുടെ ഹൃദയം. സന്ദർഭം വരുമ്പോൾ അവര് യേശുവിനെ ഏകനായി വിടുകയും യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് അവർ പറഞ്ഞ സാക്ഷ്യം പോലെ അല്ല അവരുടെ ഹൃദയം എന്നും യേശുവിനെ നേരത്തെ അറിയാം. അതാണ് അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്. परंतु प्रभु को अच्छी तरह से मालूम था अंदर में चेले लोग का हालत, मनोभावना कैसा है। जब सचमुच परिस्थिति आएगा तो क्या सचमुच चेले लोग मेरे साथ रहेंगे या मुझे छोड़कर जाएंगे करके, ये अवस्था प्रभु उनके पहले से ही भविष्यवाणी का आत्मा में प्रभु ये बात पहले से जानता था। നാഴിക വരുന്നു വന്നുമിരിക്കുന്നു ഉണ്ടോ, അവിടെ ആ വാക്യമാണ്. അത് അവർ എല്ലാവരും എന്ത് ചെയ്യുന്നു? അവരവരുടെ സ്വന്തത്തിലേക്ക്, തങ്ങളുടെ സ്വന്തം ദേഹിയെ രക്ഷിക്കാൻ. കാരണം ദേഹിയെ രക്ഷിക്കാനാണ് യേശു വന്നത്. പക്ഷെ അവരെ യേശുവെ രക്ഷിക്കാതെ സ്വയം രക്ഷിക്കാനായിട്ട് ശ്രമിക്കുന്ന ഒരു ശ്രമമാണ് ഇവിടെ ഈ മരണം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो 32 पढ़ना। देखो वो घड़ी आती है वरन आ पहुंची है कि तुम सब तितर बितर होकर अपना अपना मार्ग लोगे। हाँ देखो, बस तो यहाँ पर देखो प्रभु यहाँ पर चेलों की अभी अवस्था क्या बोल रहा है। अभी आगे चलकर ये चेले लोग जिसने थोड़े देर पहले कहा कि हम लोग विश्वास करते हैं और हम मानते हैं करके, ये चेले लोग आगे जाकर ऐसा एक घड़ी आएगा, एक ऐसा समय आएगा जहां पर प्रभु को लोग अकेला छोड़कर अपने अपने मार्ग में चले जाएंगे। मतलब क्या, वो लोग अपने ही मार्ग में अपना जान को बचाने के लिए वो लोग खुद भाग जाएंगे। प्रभु यहाँ पर क्यों आया? हमारे जान को बचाने के लिए, हमारा प्राणों को बचाने के लिए। परंतु ये चेले लोग का अभी जीवन में ऐसा घड़ी आने वाला है कि प्राण का बचाने का अवस्थे में जो प्रभु को देना चेता बचाने के लिए, वो लोग खुद से बचाने का कोशिश करेगा और प्रभु को अकेला छोड़ देगा। അപ്പോഴും കർത്താവ് ഒരു കാര്യം, കർത്താവിന്റെ ദേഹിയെ കുറിച്ച് കർത്താവ് പറയുകയാണ്, നിങ്ങളെല്ലാം എന്നെ വിട്ടുപോയാലും ഞാൻ ഏകനല്ല, കാരണം പിതാവിനോട് കൂടിയുണ്ട്. ഇതാണ് കർത്താവ് നേരത്തെ 29-ാം വാക്യത്തിൽ പറഞ്ഞത്. तो भी प्रभु वहां पर क्या बोल रहे हैं, देखो तुम लोग सब मुझे अकेला छोड़कर जाएंगे, अपना प्राण को बचाने के लिए तुम लोग खुद भाग जाओगे, तो भी मैं अकेला हूं ऐसा मत सोचना। तो भी मैं अकेला नहीं, क्योंकि पिता मेरे साथ है। तो प्रभु के साथ, यानी प्रभु के प्राण में तभी भी कौन रहेगा? पिता उसके साथ है। यही बात प्रभु ऊपर से ये बात कहना चाह रहा था ऊपरी वाक्यों में पढ़ते समय में। അപ്പൊ ഇവിടെ കർത്താവ് പറയുന്നതിൽ ഒരു വലിയൊരു കാര്യമുണ്ട്. കാരണം നിങ്ങൾക്ക് പിതാവിലുള്ള വിശ്വാസം നഷ്ടപ്പെട്ടേക്കാം, അപ്പോഴും എന്റെ ഹൃദയം പിതാവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ആയിരിക്കുന്നത് കൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് റെസ്റ്റോർ ചെയ്യാൻ നിങ്ങൾക്ക് സമയമുണ്ട്. കാരണം
ഞാൻ തലയാകുന്ന ഞാൻ അല്ലെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ഗുരുവായ എന്നിൽ അവിശ്വാസം വന്നിട്ടില്ലാത്തത് കൊണ്ടാണ് നിങ്ങൾക്ക് വീണ്ടും റെസ്റ്റോർ ചെയ്യാനുള്ള അവസരം കിട്ടുന്നത്. അടുത്ത വാക്യം Amen. വായിക്കുന്നുണ്ടല്ലോ. Amen. इसके लिए हम वहां पर क्या पढ़ते हैं, प्रभु यहाँ पर क्या बताना चाहता है, तुम लोग भले ही अकेले हो जाओ, तुम लोग भले ही मुझसे दूर हो जाओ, तुम लोग भले ही अपना प्राण को बचाने के लिए मुझसे दूर होकर जाएगा, तो भी तुम लोग घबराना नहीं, क्योंकि मैं मेरा पिता से अलग नहीं हुआ हूं, मैं हमेशा मेरे पिता के साथ हूं और पिता मेरे साथ है। इस रिश्ते के वजह से क्या है, हे विश्वासियों, हे चेलो, तुम लोग घबराना नहीं। तुम लोगों को मैंने क्योंकि अविश्वास ना किया और मैंने कभी पिता को नहीं छोड़ा, इसलिए मेरे द्वारा तुमको वापस पिता के पास आने का रास्ता है, क्योंकि मैं हूं, मेरे वजह से तुम लोग प्रभु की उपस्थिति में तुम लोग आ सकते हो, पिता की उपस्थिति में आ सकते हो। ऐसा विश्वास का कार्य प्रभु ने हमारे लिए किया, जिसकी वजह से हमारे पास हिम्मत है, प्रभु का उस विश्वास योग्य कार्यता की वजह से प्रभु में हम वापस आ सकते हैं। അപ്പൊ ഇവിടെ ഇവർക്കുണ്ടായ കഷ്ടത എന്താണ്? അവർക്ക് ഒരു പീഡനം വന്നപ്പോൾ രക്ഷിതാവിനെ വിട്ടിട്ട് സ്വയം രക്ഷിക്കുന്ന ഒരു നിലയിൽ നമ്മുടെ ദേഹി അത്രമാത്രം ഒരു കറപ്റ്റഡ് ആയിരിക്കുന്ന ദേഹിയാണ്. അതിനെ നേരെയാക്കുക എന്നുള്ളതാണ് കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो संसार में तुमको क्लेश है करके बोलते समय में वहां पर प्रभु क्या बताना चाहता है, सो सबसे बड़ा क्लेश क्या है, विपत्ति क्या है हमारे जीवन में, कि तकलीफ और दुख आते समय में हम लोग अपना सामर्थ्य से अपना प्राण को बचाने का कोशिश करते हैं, हम लोग खुद का रास्ता ढूंढते हैं अपने आप को बचाने के लिए, हमारा प्राण को ढूंढने के लिए। ये है सबसे बड़ा क्लेश, सबसे बड़ा दुविधा। परंतु दाढ़स बांधो, क्योंकि प्रभु ने विजय पाया। मतलब क्या है, प्रभु का प्राण पर जो विश्वास करेगा, जो प्रभु पर विश्वास करेगा, वो पिता की उपस्थिति में, संगति में बना रह सकता है, ये अवस्था में वो पहुंच सकता है। ये है प्रभु ने कार्य हमारे लिए किया है। ഇങ്ങനെ ശിഷ്യന്മാർക്ക് ഇങ്ങനെയുള്ള ഒരു അവിശ്വാസത്തിന്റെ ഹൃദയം ഉണ്ടെങ്കിലും ഇതിനെ കർത്താവ് ഒരു പ്രത്യേക നിലയിലാണ് അവരെ പിതാവിന് മുമ്പിൽ അവതരിപ്പിക്കുന്നത്. കാരണം ഇത് കർത്താവ് അവരെ കുറിച്ച്, ശിഷ്യന്മാരെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷത്തിൽ ഇങ്ങനെയാണ് പറയുന്നത്. प्रभु अपने चेलों के बारे में लूका का पुस्तक में जब पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं, അവിടെ അതിന്റെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 22-ാം അധ്യായം 22वां अध्याय അതിന്റെ 28-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, उसका 28वां वाक्य में जब हम पढ़ते समय में, കർത്താവ് ഈ ശിഷ്യന്മാര് കർത്താവിനെ അറസ്റ്റ് ചെയ്യാൻ വന്നപ്പോൾ സ്വരക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി പ്രാണനെ ക്രിസ്തുവിനെ വിട്ട് ഓടിപ്പോയ ഈ സഹോദരന്മാരെ കുറിച്ച് യേശു ക്രിസ്തുവിന് പറയാനുള്ളത് ഇങ്ങനെയാണ്. അവ പറയാണ്, അതായത് നിങ്ങളാകുന്നു എന്റെ പരീക്ഷയിൽ എന്നോടുകൂടെ നിന്നവർ. നോക്കുക, तो ये यहाँ पर चेले लोग का हालत देखो, अभी बहुत जल्दी ये लोग प्रभु को छोड़कर अकेला हो जाने वाला है और प्रभु को अकेला छोड़ेगा। लेकिन प्रभु वहां पर एक बात उनको पहले ही बता के क्या रख रहा है, परंतु तुम लोग कौन हो, तुम लोग वो हो जो मेरे साथ परीक्षा में लगातार मेरे साथ थे। അപ്പോൾ ഇവിടെ കർത്താവിനെ അവരെ വിട്ടിട്ട് ഓടിപ്പോയ കാര്യം കർത്താവ് ഒരു പ്രത്യേക രീതിയിൽ എടുത്ത് അവരെ പരാജയപ്പെടുത്തി കാണുന്നില്ല. പിന്നെയോ അവര് രക്ഷ പ്രാപിച്ച് പരിശുദ്ധാത്മാവ് വന്നു കഴിഞ്ഞ് ഇനിയും ക്രിസ്തുവിന്റെ രാജ്യത്തിന് വേണ്ടി ഒരുപാട് കഷ്ടപ്പെടാനുണ്ട്. ക്രിസ്തു പ്രാപിച്ച് സ്വർഗത്തിലായിരിക്കുമ്പോൾ ഭൂമിയിൽ ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി നിലനിൽക്കുന്നത് കണ്ടിട്ടാണ് കർത്താവ് പറയുന്നത്, നിങ്ങളാണ് എന്റെ പരീക്ഷയിൽ എന്നോടുകൂടെ നിന്നവർ. तो ये लोग कौन है, अभी बहुत जल्दी प्रभु को अभी छोड़ने वाले, त्यागने वाले हैं, परंतु प्रभु यहाँ पर क्या गवाही देता है, तुम लोग कौन हो जो हमेशा मेरे साथ परीक्षाओं में लगातार रहने वाला है। मतलब प्रभु ये किस हर अवस्था को बोल रहा है, बहुत जल्दी अभी उनको आत्मा मिलने वाला है, आत्मा के सामर्थ्य से भर कर वो लोग प्रभु के लिए, राज्य के लिए लोग कार्य करने वाले हैं। उस आत्मा से भरने के बाद जब वो लोग प्रभु का राज्य के लिए कार्य करेंगे, उस समय में वो लोग इतना सामर्थ्य से भर जाए कि प्रभु के लिए वो लोग रहेंगे। वो प्रभु बात को देखकर प्रभु यहाँ पर उनको प्रोत्साहन कर रहा है, बल्कि निरुत्साहन नहीं कर रहा है, तुम लोग छोड़कर जा रहे हो, तुम लोग भाग जाओगे, कोई मेरे साथ नहीं रहेगा, मैं अकेला हो जाए, ऐसा बोलकर उनको भगा नहीं रहा, बल्कि प्रोत्साहन में जो भविष्य की बात होने वाला है वो बात को देखकर प्रभु उनको और मजबूत कर रहा है कि तुम लोग कौन हो जो मेरे परीक्षाओं में मेरे साथ लगातार रहते हो। അനുഭവത്തിൽ അന്നേരം ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ അവര് കണ്ടിന്യൂ ചെയ്തില്ല. പക്ഷെങ്കിൽ തുടർന്ന് വന്ന സഭയുടെ അടിസ്ഥാനപരമായ പ്രവർത്തനത്തിന് രക്തസാക്ഷികളായി മരിക്കേണ്ടി വന്നവരാണ് ഈ അപ്പോസ്തലന്മാർ. तो यही वाक्य जब बोलते समय में 28 में, परंतु तुम लोग वो हो जो मेरे साथ परीक्षा में लगातार रहते हो, ऐसा बोलने के बाद अगला क्षण में, अगला अध्याय में हम क्या पढ़ते हैं, अनुभव रीति में ये लोग ऐसा नहीं था, प्रभु को छोड़ दिया, वो लोग अलग हो गए, प्रभु से दूर हो गए थे। परंतु प्रभु यहाँ पर क्या बोलना चाहता है, पुनरुत्थान के बाद जब आत्मा के सामर्थ्य में थे, ये लोग कौन थे, ये लोग वो चेले लोग हैं जो शहीद होने के लिए भी शहीद हो गए थे। मतलब प्रभु का राज्य की बढ़ोतरी के लिए इतना हद तक वो लोग आगे गए, प्रभु का राज्य की बढ़ोतरी के लिए, इसलिए प्रभु यहाँ पर ऐसा कहता है।
അപ്പോൾ ഇവർ യോഹന്നാൻ അപ്പോസ്തലൻ ഒഴിച്ച് ബാക്കി എല്ലാവരും വാളാൽ കൊല്ലപ്പെട്ടു. हम जानते हैं कि यूहन्ना प्रेरित या यूहन्ना चेला को छोड़कर बाकी सब चेले लोग वो लोग शहीद हो गया, उन लोग तलवार से मर गए, कुछ लोगों सबको मार डाला गया था. പക്ഷേ നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 11 അധ്യായം നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ച വാക്യം ആയിട്ട് കമ്പയർ ചെയ്യുമ്പോൾ 26 വാക്യം 11:26 यूहन्ना 11 का 28 जब पढ़ते समय में जो हमने पहला पढ़ा था उसके साथ हम कंपेयर करेंगे तो ജീവിച്ചിരുന്ന് എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവൻ, കാരണം ഇവരെല്ലാം പിന്നീട് ജീവിച്ചിരുന്ന് ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി ജീവിച്ചിരുന്നവരാണ് അവരെല്ലാം. तो ये लोग कौन है? जो जीवित रहकर मुझ पर विश्वास करेंगे वो कभी नहीं मरेंगे. मतलब क्या है? जिंदा रहते समय में इन लोगों ने प्रभु पर विश्वास किया. അങ്ങനെയുള്ളവരെ കുറിച്ച് കർത്താവ് പറയാണ് ऐसे लोगों के बारे में प्रभु क्या कहता है? അവരാരും മരിക്കത്തില്ല. ये लोग कोई भी मरेंगे नहीं. എന്താ ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? ഈ മരണമാണ് കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന് മാത്രം രക്ഷിക്കാൻ കഴിയുന്ന മരണം. ये ऐसा मृत्यु है जिसे बचा सकने वाला सिर्फ एक ही व्यक्ति है, प्रभु यीशु मसीह, और कोई भी हमें बचा नहीं सकता ये मृत्यु से. അപ്പോൾ തന്നെ അവർ കർത്താവിനെ വിട്ടുപോയപ്പോൾ ഒരു മരണം അവർക്ക് ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. കാരണം അതാണ് ജഡത്തിന് ചിന്ത മരണം. നമ്മളിലെല്ലാം അനുദിനം വരുന്ന ഒരു മരണമാണ്. ദേഹി ക്രിസ്തുവിന്റെ പോലെ അല്ലാതെ ക്രിസ്തുവിനോടുള്ള സഹകരണം വിടാതെ സഹകരണത്തിൽ നിന്ന് മാറി. എന്താണ് പാപം? പാപം എന്ന് പറയുന്നത് ക്രിസ്തുവിനെ വിട്ടുള്ള ഒരു കൂട്ടായ്മയാണ് പാപം. परंतु ये प्रभु जब बोलते समय में तुम लोग मुझे विश्वास करोगे तो भी तुम लोग नहीं मरोगे करके बोलते समय में हम देखते हैं कि वो लोग प्रभु को छोड़कर चला गया, प्रभु से दूर हुआ. उस समय में एक मृत्यु हुआ. वो कौन सा मृत्यु था? शरीर में मन लगाए तो मृत्यु है करके हम लोग रोमियो का पुस्तक 6 में हम पढ़ते हैं, 6 का 6 में, तो 8वां अध्याय में. तो ये सब बातें मतलब क्या दिखाना चाहते हैं? इस दुनिया में हम जीते समय में जब शारीरिक चीजों में हम लोग मन लगाएंगे तो हमारा अवस्था क्या होगा? हम लोग एक मृत्यु का हालत में अवस्था होगा. परंतु दूसरा मृत्यु से जो हमें सदा के लिए प्रभु से दूर कर सकता था, उसे सदा के लिए प्रभु ने छुटकारा देकर हमें बचाया. वो मृत्यु अभी हमके ऊपर नहीं आएगा. ഇനി സർദീസിലെ സഭയുടെ അവസ്ഥ നമുക്ക് നോക്കുകയാണെങ്കിൽ अगर सर्दीस कलीसिया के बारे में अगर हम देखेंगे तो നമ്മള് റെവലേഷൻ ചാപ്റ്റർ 3 तीसरा अध्याय അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, ഞാൻ നിന്റെ പ്രവൃത്തി അറിയുന്നു. प्रभु कहता है कि मैं तुम्हारा कामों को जानता हूँ. എന്താണ് ആ പ്രവൃത്തി? वो कौन सा काम है? കർത്താവിനെ അവരെ ഏകനായി വിട്ടുള്ള പ്രവൃത്തിയെ കുറിച്ചാണ് കർത്താവ് പറയുന്നത്. मतलब प्रभु को वो लोग छोड़कर प्रभु को वो लोग ने अकेला कर दिया था, और वो अकेला रहकर प्रभु को अकेला रखकर वो लोग स्वयं में कार्य कर रहे थे. वो काम प्रभु जानता है. ക്രിസ്തു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ പിതാവിനോട് നിത്യമായി ഉണ്ടായിരുന്ന കൂട്ടായ്മ പോലുള്ള ഒരു സോൾ അല്ല ഇപ്പോൾ. അവർ പലപ്പോഴും കർത്താവിനെ വിട്ടിട്ട് അവർ പ്രവൃത്തി ചെയ്യുകയാണ്, സ്വന്തം പ്രവൃത്തി ചെയ്യുകയാണ്, സഭയുടെ പ്രവൃത്തി തന്നെയാണ് ചെയ്യുന്നത്. പക്ഷെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന് അതിനകത്ത് കാര്യമൊന്നുമില്ല. तो क्योंकि इस दुनिया में जीते समय में प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में था तो हमेशा पिता पे आश्रय कर पिता पर निर्भय कर संपूर्ण समय में पिता पर बने रहकर, जैसा प्रभु का मनोअवस्था था, प्रभु का प्राण था, वैसा विश्वासियों का नहीं था. ये लोग प्रभु को दूर कर अपना स्वयं में आश्रय कर भले ही मंडली का काम है करके बोलते ये लोग करता होगा, लेकिन प्रभु के साथ उनका कोई दिलचस्पी नहीं था. प्रभु के साथ वो लोग जुड़े हुए नहीं थे. അവിടെ അതിന്റെ ആ പ്രവൃത്തിയെ കുറിച്ച് കർത്താവ് പറയുകയാണ്, ഞാൻ നിന്റെ പ്രവൃത്തി എന്റെ ദൈവത്തിന്റെ സന്നദ്ധി പൂർണ്ണതയുള്ളതായി കണ്ടില്ല. 3-2 വാക്യം. उसका 3 का 2 में वहां पर हम देखो, वहां पर क्या बोलता है? क्योंकि मैंने तेरे किसी भी कामों को अपने परमेश्वर का निकट पूरा नहीं पाया. നീ പ്രവൃത്തി ചെയ്യുന്നുണ്ട്, तुम लोग कार्य तो कर रहे हो, പക്ഷെങ്കിൽ അത് ചെയ്യുന്നത് ശിഷ്യന്മാര് കർത്താവിനെ വിട്ടുപോയതുപോലുള്ള ഒരു അവസ്ഥയാണ്. परंतु हम लोग उधर उनका काम कैसा था कि वो चेले लोग भले ही बाहर से बोल रहे कि हम प्रभु आप पर विश्वास करते हैं, परंतु प्रभु पर कोई भरोसा विश्वास नहीं था, प्रभु से दूर रहता था. उसी तरह का ये सर्दीस कलीसिया भी क्या है? बाहर से बोल रहे हम प्रभु में है, हम विश्वासी है, लेकिन प्रभु के साथ का कोई रिश्ता नाता नहीं था. അപ്പം ജീവനുള്ളവൻ എന്നൊരു ടൈറ്റിൽ ഉണ്ട്, तो जीवन है करके एक टाइटल, एक शीर्षक तो है, പക്ഷേ മരിച്ചവനാണ്, परंतु मरे हुए हैं. ഈ മരണത്തെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ इस मृत्यु के बारे में जब हम पढ़ते हैं, എങ്ങനെയുള്ള മരണമാണ്? कौन सा मृत्यु है? നീ മരിച്ചവരിൽ നിന്നും നീ ഉയർത്തെഴുന്നേൽക്കാന്നല്ല പറഞ്ഞത്, मतलब तू मरे हुए में से जी उठो, ऐसा नहीं प्रभु ने कहा. ഉണർന്നുകൊള്ളുക, जागरूक रहो. അതാണ് നമ്മൾ എഫേസ്യ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്, ഉറങ്ങുന്നവനെ ഉറങ്ങുക. वही बात हम एफिसों में पढ़ते हैं, हे सोए हुए लोगों के बीच में से जागो. അപ്പം നമ്മൾ എഫേസ്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. एफिसो 5 में एक बात पढ़ते हैं. അപ്പൊ വിശ്വാസിയിൽ ഉണ്ടാകാവുന്ന ഒരു കാര്യം, അവൻ ജീവിച്ചിരിക്കുന്നത് യേശു ക്രിസ്തുവുമായുള്ള കൂട്ടായ്മയ്ക്കാണ്. പക്ഷെങ്കിൽ അവൻ അറിയാതെ തന്നെ പലപ്പോഴും ലോകപരമായിട്ട് മിങ്കിളായി ചേർന്ന്
അവരെന്തായി തീർന്നു? അവിടെ 5-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. तो एक विश्वासी कौन है? वो हमेशा प्रभु के साथ जागरूक रहकर, बना रहकर, प्रभु में बने रहकर कार्य करना चाहिए। परंतु जाने अनजाने में वो हमेशा संसार के साथ समझौता कर कर संसारिक बातों में वो घुल मिल जाता है, जिसके वजह से वो प्रभु के बातों के लिए वो तैयार नहीं रहता, वो सो गया है। वो 5:14 5:14 में हम पढ़ते हैं, ഇവിടെ ഉറങ്ങുന്നു എന്നതിനെയാണ് അവിടെ മരിച്ചവൻ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. മയങ്ങിക്കിടക്കുകയാണ്. കാരണം കംപ്ലീറ്റ്, കാരണം അവന്റെ ആത്മാവ് മരിക്കുന്നില്ല, പക്ഷെങ്കിൽ ഒരു അബോധാവസ്ഥയിലാണ്. तो यहाँ पर देखो, हे सोने वाले में बोला है करके, मतलब ये विश्वासी को बोला। सोने वाला मतलब कौन? मतलब वो जो मृत्यु का अवस्था में, जो प्रभु से दूर है और एक मरा हुआ दशा में वो रहे, मतलब सो गया, मतलब उसको प्रभु के बातें का कोई भी स्पर्श नहीं है, प्रभु के बातों में कोई दिलचस्पी नहीं है, एक मरा हुआ अवस्था में है वो। അപ്പോൾ ഇവിടെ ഈ ഉറങ്ങുന്നവനെയാണ് മരിച്ചവൻ എന്ന് പറയുന്നത്. तो मतलब जो सो गए हैं उनको प्रभु बोल रहे हैं कि तुम मर गए हो करके। എന്ന് പറഞ്ഞാൽ രണ്ടാം മരണത്തിന്റെ കീഴേ അല്ല, मतलब वो दूसरा मृत्यु में है वैसा नहीं, नरक में जाएंगे वैसा नहीं, പക്ഷെ അവന്റെ ദേഹി ഇപ്പോൾ ക്രിസ്തുവിനോടുള്ള കൂട്ടായ്മയിലല്ല. मतलब वो व्यक्ति, जो सोया व्यक्ति का प्राण प्रभु के साथ का संगति में नहीं है। കാരണം ലൈഫ് തരേണ്ടത് ക്രിസ്തുവാണ്, ജീവൻ തരേണ്ടത്, ലൈറ്റ് തരേണ്ടത് ക്രിസ്തുവാണ്. പക്ഷെ ആ ക്രിസ്തു അല്ലാത്ത എന്തോ അവനെ ജീവിപ്പിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. क्योंकि ये विश्वासी के जीवन में जीवन देने वाला प्रभु होना चाहिए, वो व्यक्ति को ज्योति देने वाला प्रभु होना चाहिए, परंतु ये विश्वासी ने प्रभु को छोड़कर कोई और जीवन को, कोई और ज्योति को पकड़ के रखा है, जिसकी वजह से वो निद्रा अवस्था में है। അപ്പം അതാണ് നമ്മൾ റോമലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത്. वही हमने रोमियो 8:5 में भी हमने पढ़ा। ജഡത്തിന്റെ ചിന്ത, മരണം. അപ്പൊ ദേഹിയിൽ ആ മരണം വരുന്നു, പക്ഷെങ്കിൽ ആത്മാവ് നിദ്രാവസ്ഥയിലാണ്. എന്ന് പറഞ്ഞാല് ആത്മാവിന് ബോധം കെട്ടതുപോലെയാണ്. तो यहाँ पर देखो, शरीर में मन लगाना तो मृत्यु है करके, आत्मा शरीर में मन लगाना मृत्यु है, मतलब क्या हो गया? शरीर के अवस्था में वो मृत्यु का दशा में चला गया, और ये प्राण क्या है? वो सो गया है, मतलब इतना प्रभु से दूर हो गया है कि प्रभु का कोई भी बातें वो नहीं सुन पा रहा, जिसकी वजह से वो मृत्यु का अनुभव कर रहा है शरीर में। അപ്പൊ നമ്മുടെ മനസ്സ് ലോകപരമായ രീതിയിലേക്ക് വീണു പോകുമ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം ദൈവത്തോട് ശത്രുതയിലേക്ക് വരുന്നു. तो हमारा मन जब संसार में चले जाता है, प्रभु के साथ जब जुड़ा नहीं रहेगा, ऐसा शारीरिक मन हो गया, तो वैसा व्यक्ति क्या हो गया? प्रभु के साथ शत्रुत्व में चले जाता है। जो वाक्य 7 में हम पढ़ते हैं, शरीर में मन लगाना प्रभु से शत्रुत्व है, बैरी है। അപ്പൊ നമ്മൾ അറിയാതെ തന്നെ എന്ത് സംഭവിക്കുന്നു? तो मतलब हम लोग जाने बगैर ही अनजाने में हमारे जीवन में क्या हो गया? കർത്താവ് പറഞ്ഞ് ജീവിച്ചിരുന്ന് എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവൻ, നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കാൻ വേണ്ടി മാത്രമാണ്, ക്രിസ്തുവുമായിട്ടുള്ള കൂട്ടായ്മയിൽ ജീവിക്കാൻ വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഇപ്പോൾ യേശു ക്രിസ്തുവിലേക്ക് വന്നിരിക്കുന്നത്. तो प्रभु ने क्या बोला? तुम जिंदा रहते समय में जो विश्वास करोगे वो मरोगे नहीं, जीवन में ही। मतलब हम लोग आज दुनिया में जीने के लिए हम लोग प्रभु ने विश्वास किया है। അപ്പോൾ നമ്മുടെ ഈ അവസ്ഥയെ നമ്മളെ ക്രിസ്തു നമ്മളിൽ ഉണ്ടോ എന്ന് നമ്മള് പരിശോധിക്കാൻ കർത്താവ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. इसके लिए हमारे जीवन में आज जब जीते समय में क्या सचमुच हम लोग प्रभु के साथ नाता है कि नहीं, रिश्ता है कि नहीं, प्रभु का संबंध में हम लोग जीवित है कि नहीं, ये बात को परखना जरूरी है। इसलिए प्रभु ने हमसे कहा। അപ്പോൾ നമ്മള് ഒരു നിരന്തരമായ ഒരു ഉണർവിന്റെ അവസ്ഥയിലേക്ക്, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ദേഹി എപ്പോഴും കർത്താവിനോടുള്ള കൂട്ടായ്മയിൽ, ക്രിസ്തുവിന് പിതൃവിചാരം ഉണ്ടായിരുന്നത് പോലെ നമുക്ക് യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള ഒരു ക്രിസ്തു വിചാരം ഉണ്ടാകുവാൻ നമ്മളെ ഉണർത്തുക എന്നുള്ളതാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് എപ്പോഴും ആഗ്രഹിക്കുന്നത്. इसलिए एक विश्वासी का सबसे बड़ा जिम्मेदारी यह है कि वो देखे कि जिस तरह यीशु मसीह जब इस दुनिया में रहते समय में हमेशा पिता के बारे में सोचता था और पिता का रिश्ता में जुड़े रहता था, उसी तरह विश्वासी लोग जब इस दुनिया में जीते समय में क्या मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में बना है कि नहीं, मसीह में बनकर मैं कार्य कर रहा हूँ कि नहीं, ये सब बातों का विषय में हमारे अंदर मसीह के विषय का दिलचस्पी और बढ़ना चाहिए, जो पवित्र आत्मा हमारे अंदर कार्य करता है। पवित्र आत्मा का उद्देश्य यही है कि हमें बार बार प्रभु में लेकर आ रहा है, ताकि हमारे मसीह के विषय में उद्देश्य बढ़ते रहे। അപ്പൊ നമ്മുടെ മനസ്സ് ക്രിസ്തുവിനെ വിട്ടിട്ട് വേറെ ഏതെങ്കിലും നിലയിലേക്ക് പോകുന്നതിനെയാണ് മരണം ഉദ്ദേശിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ മനസ്സിനെ പുതുക്കുക എന്നുള്ളതാണ് ദൈവം വെച്ചിരിക്കുന്ന പദ്ധതി. എപ്പോഴും മൈൻഡ് റിന്യൂ ചെയ്യുക. इसलिए हम लोग कौन है? विश्वासी लोग मन से हमेशा प्रभु से दूर होते हैं, मन से जल्दी संसार में चले जाते हैं, संसार में हो जाने की वजह से प्रभु का बातों में कोई दिलचस्पी नहीं रखता। इसलिए प्रभु ने एक बात को हमारे जीवन में रखा है कि तुम्हारा अपना मन को नया करो, मन को नया कर मेरे पास आओ। इसलिए मन फिरना बहुत जरूरी है। അപ്പം റോമലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ ഈ കാര്യം പറഞ്ഞു വരികയാണ് കർത്താവ്. മുകളിലുള്ള കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞു വന്നിട്ട്
इसलिए रोमियो 8 में जब पढ़ते हैं समय में ऊपर की बातें बोलकर नीचे प्रभु क्या कहता है അതിന്റെ 12ാം വാക്യം, उसका 12वां वाक्य में, ആകയാൽ സഹോദരന്മാരെ इसलिए हे भाइयों, എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ദേഹി ജഡത്തെയാണ് സേവിക്കുന്നത്, ജഡവുമായിട്ടാണ് കൂട്ടായ്മ, ലോകവുമായിട്ടാണ് കൂട്ടായ്മ, എങ്കിൽ പോലും അവർ സഹോദരന്മാരാണ്, ക്രിസ്തുവിന്റെ സഹോദരന്മാരാണ്. तो यहाँ पर देखो हे भाइयों करके बोला है, मतलब क्या है, ये विश्वासी लोग जो हमेशा शारीरिक अभिलाषा में जीता है, शरीर को संसार के अभिलाषा से मिलाकर, संसारिक दुर्दशा में जीकर, प्रभु से दूर होकर, प्रभु के साथ शत्रुत्व का अनुभव में जी रहे हैं, तो भी पौलुस वहां पर भाई करके बोला, मतलब हम लोग सब लोग भले ही संसार में विश्वासी है बोलकर भी संसारिक अभिलाषा में भले ही क्यों ना जी रहे हो, प्रभु में तो भी हम लोग भाई लोग हैं. നിങ്ങൾ ജഡത്തെ അനുസരിച്ച് ജീവിക്കുന്നുവെങ്കിൽ മരിക്കും നിശ്ചയം എന്ന് और तुम लोग यदि अगर शरीर की अभिलाषा को पूरा करके अगर हम जिएंगे तो हम लोग सचमुच मरेंगे. നമ്മള് നമ്മളിപ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ വിട്ടു, നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ വിട്ടു, क्योंकि हमने मसीह को छोड़ दिया, हम मसीह को अकेला कर दिया. എന്നിട്ട് നമ്മളിപ്പോ എങ്ങനെയാണ്, और फिर हम कैसे जी रहे हैं? ക്രിസ്തുവിനെ വിട്ടു കഴിഞ്ഞാൽ ജീവന്റെ ഫ്ലോ നിൽക്കും. मसीह को अगर हमने छोड़ दिया, जीवन का बहाव रुक जाएगा. കാരണം നിങ്ങൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്, अगला वाक्य में पढ़ते हैं, ആത്മാവിനാൽ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിനെ തന്നിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്, ക്രിസ്തുവിൽ നമ്മുടെ ഈ പിന്മാറ്റത്തെ നമ്മൾ എപ്പോഴും ട്രീറ്റ് ചെയ്യണം, മനസ്സ് പുതുക്കണം. तो भले हम लोग शरीर में हम लोग अवस्था कुछ भी क्यों ना हो, यदि आत्मा से देह के क्रियाओं को मारकर तो जीवित रहोगे. मतलब कि आत्मा क्यों दिया गया है, हमारा मरणहार अवस्था को हटाकर, मृत्यु का अवस्था को हटाकर वापस हम जी सके, वापस प्रभु में हम लोग जिंदा रह सके, उस उद्देश्य के लिए आत्मा को दिया है. അപ്പോൾ നമ്മൾ ജീവിക്കും, तो हम जरूर जिएंगे, നമ്മൾ ആത്മാവിനാൽ ജീവിക്കപ്പെടും. हम लोग आत्मा के द्वारा जीवित रहेंगे. അപ്പൊ നമുക്ക് യേശുക്രിസ്തുവുമായിട്ട്, യേശുക്രിസ്തു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ അവൻ പിതാവിനെ എപ്പോഴും ആശ്രിത ജീവിച്ചത് പരിശുദ്ധാത്മാവിലാണ്. तो हम जानते हैं कि यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में वो हमेशा पिता को आश्रय कर पिता को स्वाद चक्कर, पिता का खुशी में वो जीता था. ये करने के लिए कौन मदद करता था? पवित्र आत्मा मदद करता था. അതേപോലുള്ള ജീവിതം നയിക്കാൻ നമുക്കും ആത്മാവിനെ തന്നിട്ടുണ്ട്. उसी तरह जैसा मसीह पिता पर आश्रय कर पिता में खुशी पाकर जीता था, वही सेम टू सेम लाइफ हम मसीह के द्वारा जी सके, उसी के लिए पवित्र आत्मा दिया है. അതിന്റെ 15ാം വാക്യത്തിൽ കണ്ടില്ലേ, उसका 15वां वाक्य में हम पढ़ते हैं, നമുക്ക് അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ഇവിടെ നമ്മുടെ ആത്മാവും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവും കൂടെ ഏകീഭവിച്ചുള്ള ഒരു യുണൈറ്റഡ് ആയിരിക്കുന്ന ഒരു ആത്മപ്രകൃതിയാണ് ഇവിടെ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന. അപ്പൊ യേശുവിന് ഉണ്ടായിരുന്ന ദേഹി ജീവിതം നമുക്കുണ്ടാകാൻ വേണ്ടിയാണ് അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കാനുള്ള പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ ദൈവം നമുക്ക് തന്നത്. तो हमें ले पालकपन का आत्मा हमें मिला है, जिससे हम हे अब्बा हे पिता करके हम पुकार सके. ये किस प्रकार हो सकता है जब हमारा आत्मा प्रभु के आत्मा के साथ एक रहकर पवित्र आत्मा के मदद से हम लोग एकता में है, यूनाइटेड, मतलब एकता का अनुभव में रहते समय में हमारे अंदर से वो पुकार आता है अब्बा पिता. मतलब यीशु मसीह जब इस दुनिया में था वो पिता के साथ हमेशा एक था, जिसके वजह से वो अब्बा पिता करके बुला सकता था, और वो ऐसे ही करता था. उसी रीति में हमें भी लेखपालकपन का आत्मा हमें दिया गया है, ताकि हम प्रभु का आत्मा में एक होने की वजह से हम लोग उनका परमेश्वर को भी जैसे यीशु ने अब्बा पिता करके बुलाया, हम भी अब्बा पिता करके बुला सके. അപ്പൊ നമ്മള് ക്രിസ്തുവിനെ ഏകനായി വിടുമ്പോൾ ഹോളി സ്പിരിറ്റിന് നമ്മുടെ മേലുള്ള സ്വാധീനത വിട്ടുപോകുന്നു ഉടനെ തന്നെ. अगर हम लोग जब, लेकिन पवित्र आत्मा को अगर हमने अगर यानी कि शरीर में अगर हम लोग चले गए, प्रभु से अगर दूर हो गए, तो आत्मा जो हमारे अंदर कार्य करना चाहिए वो अवस्था से दूर हो जाएंगे हम. അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമ്മുടെ മനസ്സിനെ, നമ്മുടെ ദേഹിയ ആത്മാവ് എപ്പോഴും നവീകരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? അതാണ് നമ്മള് തീത്തോസിന്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായം. तो हमारा आत्मा को कैसा वो नया करेगा, या हमारा प्राण को आत्मा, पवित्र आत्मा हमारा प्राण को नया कैसा करेगा करके तीतोस का पुस्तक में हम पढ़ते हैं. 3-ന്റെ 7-ാം വാക്യം വായിക്കാം. 3:7 में जब हम पढ़ते हैं, तीतोस का पुस्तक 3:7 पढ़े, जिससे हम उसके अनुग्रह से धर्मी ठहर कर अनंत जीवन की आशा के अनुसार वारिस बने. तीतोसिന്റെ 3-ന്റെ ടൈറ്റസ് 3-ന്റെ 7-ഉം 8-ാം വാക്യം. 8वां वाक्य भी पढ़ना. यह बात सच है और मैं चाहता हूँ कि तू इन बातों के विषय में दृढ़ता से बोले, इसलिए कि जिन्होंने परमेश्वर पर विश्वास किया है. അവിടെ അതിന്റെ ഇംഗ്ലീഷിലെ 5-ാം വാക്യമാണ്. हाँ, 5वां वाक्य में. तो उसने हमारा उद्धार किया, और यह धर्म के कामों के कारण नहीं जो हमने आप किए, पर अपनी दया के अनुसार नए जन्म के स्नान और पवित्र आत्मा के
हमें नए बनाने के द्वारा ഇത് നോക്കുക, ഒരു റിന്യൂവിങ് ഓഫ് ദ ഹോളി സ്പിരിറ്റ്. റിന്യൂവിങ് എവിടെയാണ് വരുന്നത്? നമ്മുടെ ദേഹിയിൽ, മനസ്സിലാണ്. तो पवित्र आत्मा के नया बन जाने के द्वारा, ये नया कहाँ पर पवित्र आत्मा हमें बना रहा है? हमारा मनों को नया बना, हमारा प्राण को नया बना रहा है. അത് മനസ്സ് ക്രിസ്തുവിനെ സൃഷ്ടി ചെയ്യുമ്പോൾ അവന് അതിന്റെ 6-ാം വാക്യത്തില് तो 6 में जब पढ़ते समय में, जब हमारा मन प्रभु के ओर ध्यान देते समय में, ക്രിസ്തുവിൽ മനസ്സ് ക്രമീകരിക്കുമ്പോൾ, സെറ്റ് ചെയ്യുമ്പോൾ ഉടനെ തന്നെ ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ അബണ്ടന്റ് ആയ ഒരു റിന്യൂവേഷൻ വർക്ക് നമ്മൾ നടക്കുന്നു. तो यानी कि क्या होगा, जब जैसे ही हमारा मन आत्मा में स्थिर होते समय यह नया हो गया है, ये नया हुआ मन को जब हम लोग प्रभु में ध्यान लगाते समय में पवित्र आत्मा का अत्यंत कार्य, जो नयापन का कार्य है, वो हमारे अंदर कार्य होने लगता है. ഇവിടെ മൈൻഡ് റിന്യൂ ചെയ്യാൻ നമ്മൾ എന്തെങ്കിലും തീരുമാനം എടുക്കുകയോ കരാർ ചെയ്യുകയോ നമ്മൾ അങ്ങനെ ചെയ്യാം ഇങ്ങനെ ചെയ്യാമെന്ന് പറയുന്നതോ അല്ല നമ്മുടെ മൈൻഡ് റിന്യൂ ആകുന്നത്. നമ്മുടെ പശുത്വം എന്നുള്ള ശ്രമമല്ല. നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ മനസ്സ് ക്രമീകരിക്കുമ്പോൾ ഉടനെ തന്നെ ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ ധാരാളമായ അബൻഡന്റ്ലി ത്രൂ ജീസസ് ക്രൈസ്റ്റ് എന്ന കർത്താവിൽ കൂടെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മുടെ മനസ്സിനെ റിന്യൂ ചെയ്യുന്നു അബൻഡന്റ് ആയിട്ട്. तो वो यहाँ पर मन को नया करना मतलब हम लोग कुछ निर्णय लेकर चलो आज से मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा, ऐसा नया निर्णय लेने के द्वारा नहीं है, बल्कि हमारा मन मसीह के समान हो जाना है, वो है विषय. जब हमारा मन मसीह के समान हो जाता है तो अत्यंत रीति का प्रभु का वो कार्य, भंडारता का कार्य हम हमारे अंदर हो, यीशु मसीह का वो कार्य हमारे अंदर होते रहेगा, जिसको प्रभु आत्मा ने हमारे अंदर उंडेला है, जो वाक्य 6 में हम पढ़ते हैं. നമ്മൾ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ കവനന്റ് ചെയ്യണം, ഉടമ്പടിയൊക്കെ ചെയ്യണം. പക്ഷെ റിന്യൂ ആകാതെ ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ ഗ്രിപ്പ് ഇല്ലാതെ ചെയ്യുന്നത് കൊണ്ട് ഒരു വിലയുമില്ല. हम लोग को प्रभु की उपस्थिति में आकर शपथ लेते, जो लेना चाहिए, नया निर्णय लेना चाहिए, ये सब बातें तो सही है, करना चाहिए, परंतु कब? जब वो व्यक्ति का मन आत्मा में नया हो गया है, यानी कि वो मन का पूरा नियंत्रण आत्मा ने कर लिया है, आत्मा के हाथ में आया हुआ मन से भरा हुआ वो विश्वासी है, निर्णय लेकर प्रभु में समर्पण करता है. പിന്നെ പൗലോസ് വളരെ കാര്യങ്ങൾ അവന്റെ ദേഹിയിൽ നിർണയിക്കുന്ന വ്യക്തിയാണ് പല കാര്യങ്ങളും. पौलुस एक ऐसा व्यक्ति था जो बहुत से निर्णय, बहुत से बातों का जिम्मेदारी वो उसने निर्णय लिया था. പക്ഷെ അതൊരു പഴയ മനസ്സിൽ റിന്യൂ ആകാത്ത മനസ്സിലല്ല അന്നും ചെയ്യും. നമുക്കൊരു ഉദാഹരണം, ഒരു വാക്യം വായിക്കാം. നമുക്ക് ഒന്ന്, परंतु जब तक पौलुस पुराना मन का अनुभव में नहीं वो बातों को लेता था, वो मन को रूपांतर होने के बाद नया मन हो गया, तभी वो ये बात का निर्णय लेता था. उसका उदाहरण के लिए अगर हम पढ़ेंगे, നമുക്ക് 1 कोरिन्थियर 2-ാം അധ്യായത്തിന്റെ पहला कोरिन्थी दूसरा रंडे 2-ാം വാക്യം, 2 का पहला कोरिन्थी 2 का 2 में हम पढ़ते हैं. 2 का 2 पढ़े. क्योंकि मैंने ये ठान लिया था कि तुम्हारे बीच यीशु मसीह वरन क्रूस पर चढ़ाए हुए मसीह को छोड़ और किसी बात को न जानो. ഇവിടെ അദ്ദേഹം പറയുന്നത് എന്താണ്? वहां पर पौलुस क्या कहता है? ഒരു നിർണയം ചെയ്യുകയാണ്. वो ठान लिया, एक बात का निर्णय लिया है, ठान लिया है. അദ്ദേഹം പറയുകയാണ്, ഞാൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ അല്ല. കാരണം പൗലോസിന് ലോകത്തിൽ ഒരുപാട് ജ്ഞാനമുണ്ട്. तो वो क्रूस पे चढ़ाए हुआ मसीह के अलावा और कुछ बातों को जानना नहीं चाहता. मतलब ये पौलुस कौन है? उसको संसार का बहुत बड़ा ज्ञान, बहुत बातों का ज्ञान है. പക്ഷേ അങ്ങനെയുള്ള ജ്ഞാനങ്ങളെല്ലാം അവനെ മനസ്സ് റിന്യൂ ചെയ്തിട്ട് അവൻ പറയുകയാണ്, ഞാൻ ഒരു കാര്യം തീരുമാനിക്കുന്നു. ആ തീരുമാനിക്കുക എന്ന് പറയുന്നത് പൗലോസ് ഒറ്റയ്ക്ക് ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യമല്ല. ഹോളി സ്പിരിറ്റിനാൽ ഉണ്ടാകുന്ന അബണ്ടന്റ് ലൈഫിൽ, നിത്യജീവനിൽ പറയുകയാണ്, तो वो पौलुस इतना ज्ञानी होकर, संसार का बहुत ज्ञान होकर, इतना बुद्धि होने के बाद भी वो क्या कर रहा है? वो अपना पुराना मन को वो हटा रहा है और वो मन को नया कर रहा है. नयापन का अनुभव में वो रहकर वो क्या निर्णय ले रहा है? वो नया करते समय में अकेला नहीं कर रहा है, बल्कि आत्मा में रहकर कर रहा है. आत्मा का नयापन हो जाने के बाद फिर वो क्या ठान रहा है कि वो नया मन में वो कह रहा है कि आज से मैं मसीह के अलावा और कुछ मैं नहीं चाहता. उनके अलावा वो क्रूस पे चढ़ाया हुआ बातों को छोड़कर और कोई नहीं जानना, बातों को जानना चाहता हूं. ये बात को ठान लिया. वो ठानना, वो नयापन का अनुभव कब हुआ? जब उसने पुराना मन को हटाकर नया करने के बाद. യേശുവിനെ ഏകനായി വിട്ടുള്ള ഒരു ചിന്തയും ഒരു തീരുമാനവും ഒരു ശബ്ദവും ദൈവസന്നിധിയിൽ വില ഉണ്ടാകത്തില്ല. കാരണം അതിനെ പൂർത്തീകരിക്കാൻ നമുക്ക് കഴിയുകയില്ല. നമ്മൾ അത്രയ്ക്ക് ബലഹീനരാണ്. यीशु को छोड़कर कोई भी बात का हमने निर्णय लिया, कोई भी शपथ लिया, कोई भी वाचा बांधकर, यीशु को छोड़कर अगर हम लोग कुछ भी बात कर रहे हैं तो वो कभी पूरा नहीं होगा. क्योंकि हम लोग बोल तो बहुत सकते हैं, लेकिन हम में ऐसा कोई काबिलता नहीं है कि हम कुछ बातों को पूरा कर सके. पूरा करने वाला हमेशा प्रभु है. പൗലോസ് അതുപോലെ വേറൊരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. और एक बात पौलुस कहता है,
ഇത് ഹോളി സ്പിരിറ്റിനാൽ ലഭിക്കുന്ന അബണ്ടന്റ് ആയിരിക്കുന്ന ജ്ഞാനത്തിലും ശക്തിയിലും അവൻ പറയുകയാണ്. നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 6-ാം അധ്യായം അതിന്റെ तो ये पवित्र आत्मा में अत्यंत ज्ञान का मदद से जो पवित्र आत्मा हमको मुफ्त में देने वाला उस बल के वजह से हो रहा है ये काम है। ये 1 कोरिन्थी 6 अध्याय में हम पढ़ते हैं चैप्टर 6 वर्स। അദ്ദേഹം സാധാരണ നമ്മളൊക്കെ പെട്ടെന്ന് ഭക്ഷണത്തിന് അധീനരായി പോകുന്നവരാണ്. हम लोग वो लोग हैं जो हमेशा खाने के विषय में अधीन हो जाते हैं। പൗലോസ് ഇവിടെ എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? ഭക്ഷണ കാര്യങ്ങളിൽ തനിക്ക് ഒരു സീരിയസ് ആയ ഒരു തീരുമാനം ഉണ്ടാകാൻ അവൻ ഇടയായി തീർന്നപ്പോൾ അവൻ പറയുകയാണ്, ഒരു ഭക്ഷണവും എന്നെ പെട്ടെന്ന് സ്വാധീനിക്കത്തില്ല, കാരണം ഞാൻ ഒന്നിനും അടിമയല്ല, ഞാൻ ക്രിസ്തുവിന് അത്രത്തോളം കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്നു. അതിന്റെ 12-ാമത്തെ വാക്യം. तो उसमें 12 वाक्य 1 कोरिन्थी 6 का 12 में पढ़ते समय में पौलुस ने क्या वहां पर निर्णय लिया, ठान लिया, उसका अवस्था क्या था? कोई भी भोजन का विषय उसको आस्वादन नहीं कर सकता, भोजन का बातें उसको गिरा नहीं सकता, क्योंकि उसके लिए जो भी वस्तु लाभदायक था वो क्या बोल रहे, वो सब वस्तुओं की व्यवस्था के अधीन पे उस तरह के उसके अधीन में वो नहीं जी रहा है, बल्कि वो प्रभु का छुटकारा स्वतंत्रता में वो जी रहा है। പൗലോസ് പറയുകയാണ്, എല്ലാ ഭക്ഷണവും എനിക്ക് കഴിക്കാം, എനിക്ക് ലോഫുൾ ആണ്. वो पौलुस क्या बोल रहा है, मैं सब कोई भी प्रकार का भोजन को मैं खा सकता हूँ, क्योंकि मेरे लिए सब, मुझे ऐसा कोई तकलीफ नहीं है, मैं कुछ भी खा सकता हूँ। ഇത് ന്യായപ്രമാണത്തിന്റെ ഇതനുസരിച്ച് പഴയ നിയമത്തിൽ പല ഭക്ഷണങ്ങൾ പൗലോസ് കഴിച്ചിരുന്നില്ല. क्योंकि व्यवस्था का विषय जब आते समय में व्यवस्था में कुछ बातें खाना था जो नहीं खा सकता था, जिसकी वजह से व्यवस्था में रहते समय में वो कुछ खाना नहीं खाता था। അപ്പൊ പഴയ നിയമത്തിൽ എന്ത് നിയമപരമായി ഏത് ഭക്ഷണം കഴിക്കരുത് കഴിക്കണമെന്ന് അനുശാസിച്ചിരുന്നോ അതിലെല്ലാം ക്രിസ്തുവിൽ നിവൃത്തി വന്നതുകൊണ്ട് പൗലോസിന് ഏത് ഭക്ഷണവും എവിടെ വെച്ചും കഴിക്കാം. तो क्योंकि वो जो व्यवस्था में जीते समय में व्यवस्था में लिखा है ये खाना नहीं खाना, ये पक्षी नहीं खाना, ये मच्छी नहीं खाना, वैसा पौलुस जीते समय में जब उसने देखा कि मसीह में व्यवस्था का बातें सब पूरा हो चुका है, अब भोजन के विषय में कोई भी इस तरह रुकावट नहीं है, तो वो कोई भी खाना कभी भी खा सकता था, उतना स्वतंत्र हो गया था वो। എന്നാൽ അവൻ അതിനെ സ്വാധീനിക്കപ്പെടുത്തില്ല. അതാണ് സ്വാതന്ത്ര്യം. ഇതാണ് ശരിക്കും ക്രിസ്തുവിനാൽ റിന്യൂ ആയ മൈൻഡിന്റെ പ്രത്യേകത. അവൻ അതിനെ സ്വാധീനിക്കപ്പെടുത്തില്ല. അവൻ ഓർക്കുമ്പോഴേക്കും അവന്റെ വായി വെള്ളം വരുന്നില്ല. കാര്യം എന്താണ്? അവന്റെ ബോഡി കംപ്ലീറ്റ്, അവന്റെ ദേഹിയും ബോഡിയും എല്ലാം കംപ്ലീറ്റ് ക്രിസ്തുവിനാൽ നിയന്ത്രിതമാണ്. परंतु वो किसी बात पर अधीन नहीं होता था, यानी भोजन का विषय आते समय में आज मैं ये खाऊंगा तो मुझे मजा आएगा, ये मिलता तो अच्छा है बोलकर कभी भी खाना के बारे में सोचकर उसके अधीन होकर मुंह में पानी नहीं आता था, बल्कि वो इतना स्वतंत्र था कि मसीह का वो खुशी में वो रहता था। कोई भी भोजन उसको गिरा नहीं सकता था, क्योंकि मसीह का नियंत्रण में वो जीता था। അപ്പൊ നമ്മുടെ ശരീരം ഈ രീതിയിൽ അവിടെ നമ്മൾ പറയും നമ്മുടെ ബോഡി ഫോർണിക്കേഷൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് അതായത് ദുർനടപ്പ് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഏത് ഭക്ഷണത്തിനും നമ്മുടെ ശരീരം പെട്ടെന്ന് വിധേയമാകുന്നെങ്കിൽ നമ്മൾ ഫോർണിക്കേഷനിലാണ്. കാരണം മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെട്ടിട്ടില്ല. वहां पर 13 वाक्य पढ़ते समय में वहां पर देखो क्या हमारा जो शरीर जो है, परंतु हमारे देह व्यभिचार के लिए नहीं। व्यभिचार यहाँ पर व्यभिचार शब्द क्यों इस्तेमाल किया गया है ऊपर भोजन के बारे में बोलकर? मतलब वो किसके साथ बताना चाहता है कि वो अपना शरीर को भोजन के पीछे रखकर भोजन के पीछे जाकर खत्म कर अभिलाषा को पूरा करने नहीं जाता था, क्योंकि जो बात प्रभु को छोड़कर कोई और चीज को स्थान दिया तो वो प्रभु में व्यभिचार है। तो वो उस अपना देह को, अपना शरीर को उस व्यभिचार में भी वो नहीं छोड़ता था, बल्कि वो प्रभु की इच्छा में हमेशा अधीन रहता था। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ ഏകനായി വിടുമ്പോൾ നമ്മൾ നിയന്ത്രിതരല്ലാതായി പോകുന്നു, നമ്മൾ ആകപ്പാടെ വയലന്റ് ആകുന്നു, നമ്മള് ഒരു വൈൽഡ് ആനിമലെ പോലെ ആയി. ഇതൊക്കെ നമുക്ക് സംഭവിക്കുന്നത് ക്രിസ്തു ഏകനായിട്ട് വിടുന്നത് കൊണ്ടാണ്. നമ്മൾ ക്രിസ്തുവുമായിട്ട് നമുക്ക് ബന്ധമില്ല. എന്നാൽ യേശു ക്രിസ്തുവിനെ സീരിയസ് ആയിട്ട് ഹൃദയം പരിഗണിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ സമസ്തവും ആത്മാവും ദേഹിയും ശരീരവും ഹോളി ആയി തീരുന്നു, സാങ്ക്ടിഫൈഡ് ആകുന്നു, കൺട്രോൾ ആകുന്നു. അത് ദൈവത്തിന് പ്രയോജനമുള്ള ഒരു ആലയമായിട്ട് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നിറവുള്ള ഒരു വ്യക്തിയായിട്ട് തീരുന്നു. परंतु विश्वासियों के जीवन में हम देखते हैं कि विश्वासी जब प्रभु से दूर हो जाएगा तो वो क्या हो गया, प्रभु का नियंत्रण से हट जाएगा। जब वो प्रभु का नियंत्रण से हट गया तब वो जंगली होकर, अपना आवेश होकर जंगली जानवर के समान पशु तुल्य हो जाएगा। ऐसा समय में उसका जीवन में कोई नियंत्रण नहीं है। ऐसा नियंत्रण नहीं रहेगा तो वो शरीर का भूख अभिलाषा में वो भरकर गिर जाकर शरीर की अभिलाषा को पूरा करने देखेगा। ये सब कब होता है विश्वासी के जीवन में? जब प्रभु का नियंत्रण से वो छूट गया, प्रभु में उसको अलग हो गया, प्रभु को उसने अकेला छोड़कर अपना खुद का निर्णय लेकर जी रहा है। तो ये सब अवस्था में हम हो जाता है। परंतु जो व्यक्ति मसीह में है वो मसीह का नियंत्रण में है और वो मसीह का अधीन में आकर सब बातें आत्मा का नयापन में वो करता है।
അപ്പൊ അതിന്റെ അന്ത്യത്തില് അതിന്റെ 6:20 പറയാണ്, पहला ആകയാൽ कुरिन्थी 6:20 में हम देखते हैं ശരീരം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവീൻ. कि आप अपना देह के द्वारा परमेश्वर को महिमा करो. അപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മൾ കൈയടിക്കുകയോ പാട്ട് പാടുകയോ ഹല്ലേലൂയ പറയുമ്പോൾ അങ്ങനെ കൈകൊണ്ട് ദൈവത്തെ ശരീരം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നു എന്നുള്ള പരിധിയിൽ നിർത്താതെ ആ അധ്യായം മുഴുവനും മനസ്സിലാക്കണം. മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടുമ്പോൾ, ക്രിസ്തുവുമായി ഐക്യപ്പെടുമ്പോൾ നമ്മുടെ ശരീരം ദൈവത്തിന്റെ മഹത്വപ്പെടുത്തുന്ന ഒരു രീതിയിലായിത്തീരുന്നു. तो आप हम लोग उतना भाग को पढ़कर क्या बोलते हैं, देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो, उतना वाक्य पढ़कर हम क्या बोलते हैं, चलो आओ ताली मारो, थोड़ा गीत मारो, थोड़ा स्तुति गुणगान करो, हालेलुया हालेलुया बोलेगा तो हो जाएगा. परंतु वो वाक्य को पूरा अध्याय के साथ जोड़ो, पूरा कॉन्टेक्स्ट के साथ जोड़ते समय में हमें क्या मालूम पड़ता है, जब हम अपना मन को नया करके मसीह में हम लोग नयापन का अनुभव में मसीह का नियंत्रण में जब आ जाएगा, तो वो व्यक्ति जिसका मन पूर्ण रीति से प्रभु का नियंत्रण में है, आत्मा उसको चला रहा है, वो व्यक्ति का देह वो जो भी करेगा परमेश्वर का महिमा के लिए करने वाला है, इस्तेमाल होने वाला दशा में आएगा. इस रीति से बातों को हमें समझना है. അപ്പൊ നമ്മൾ കർത്താവിനെ ആരാധിക്കാൻ വരുമ്പോഴും ക്രിസ്തുവിനോടുള്ള ഐക്യത്തിൽ ക്രിസ്തുവിനോട് ഏകമായി ഇരുന്നു കൊണ്ട് നമ്മുടെ ശരീരാവയവങ്ങളെ ദൈവത്തിന് യാഗങ്ങളായി അർപ്പിപ്പീൻ, മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടും. ഇത് ആരാധനയുടെ വലിയൊരു ഭാഗമായിട്ട് തീരുകയാണ്. तो इसके लिए जब प्रभु की उपस्थिति में आराधना में आते समय में प्रभु का वचन क्या कहता है, रोमियो का पुस्तक 12 में अपने शरीर के सभी अंगों को प्रभु की उपस्थिति में समर्पण करे. तो वो शरीर का अंगों को हम क्या कर रहे हैं, परमेश्वर की उपस्थिति में हम समर्पण कर रहे हैं, जो एक अच्छा योग्य आराधना है. ക്രിസ്തുവുമായുള്ള ഐക്യത്തിലാണ് നമുക്ക് ആരാധനയുടെ ആ ഒരു സമ്പൂർണമായ പെർഫെക്ഷൻ കിട്ടുന്നത്. ഇതിന്റെ പ്രവൃത്തി എന്ന് പറയുമ്പോൾ ആരാധനയും അതിനകത്തുണ്ട്. तो इसके लिए तुम्हारा सारा कामों को तुम प्रभु में तुम लोग सिद्ध करो या प्रभु में बनाए रखो, उसमें आराधना भी होता है. वो कब होता है, जब परमेश्वर की उपस्थिति में जब अपने आप को समर्पण करके परमेश्वर के लिए योग्य बलिदान जब हम चढ़ाते समय में वो क्या हो गया, वो एक ऐसा बलिदान है जो प्रभु के लिए भावुक आराधना बन जाता है. അപ്പം അവിടെ ആരാധന സർവീസ് ആണെന്ന് പറഞ്ഞു. സർവീസ് കാരണം നമ്മൾ ചെയ്യുന്ന ഒരു സേവയാണ്. तो वहां पर वो जो एक आराधना है वो क्या है, एक रीजनेबल सर्विस, यानी कि एक सेवा का विषय में है, जो एक आत्मिक रीति से हम कर रहे हैं. वो एक क्रिया के जैसा नहीं है, आराधना बोलकर कर रहा नहीं है, बल्कि एक सेवा है बोलकर समर्पण कर रहे हैं. അപ്പൊ അവിടെ കർത്താവ് ഈ റോമലേഖനം 14 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ रोमियो 14 में जब हम पढ़ते हैं, അതിന്റെ 18 വാക്യം 18 वाक्य में पढ़े, तो पवित्र आत्मा से होता है, और जो कोई इस रीति से मसीह की सेवा करता है वह परमेश्वर को भाता है और मनुष्यों में ग्रहण योग्य ठहरता है. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ സേവിക്കുന്നവൻ, അപ്പൊ ആരാധിക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു ദൈവത്തെ ക്രിസ്തുവിനെ സെർവ് ചെയ്യുകയാണ്. तो मसीह की सेवा करके बोला गया, मतलब क्या, प्रभु को उपस्थिति में आराधना में आते समय में एक सेवा की बात है जो हम सब लोग मसीह में कर रहे हैं. അപ്പൊ അതിന് 17 വാക്യത്തിൽ 17 वाक्य में हम पढ़ते हैं, 17 18 ചേർത്ത് വായിക്കുമ്പോൾ 17-18 को मिलाकर पढ़ना चाहिए हम. ദൈവത്തിന്റെ രാജ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ परमेश्वर का राज्य मतलब ഈ ആഹാര പാനീയങ്ങളിൽ കൺട്രോൾ ഇല്ലാതെ നമ്മുടെ ബോഡി പോകുന്നതല്ല. പിന്നെയോ അവിടെയും സമ്പൂർണമായ ദൈവരാജ്യത്തിൽ ആഹാരമില്ലെന്നല്ല, तो परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं करके बोलते समय में उसका अर्थ समझना है, वो खाना पीने में नहीं है. मतलब हमारे दुनिया में ये जीते समय में हम अपना अभिलाषा को छोड़कर खाने पीने में चला गया, पेट भरने के लिए कैसा मैं खाऊंगा, कैसा मैं जीऊंगा, इस तरह खाना पीने की बातों में सोचकर शरीर के अभिलाषा को पूरा करने की बातों में नहीं है, बल्कि हम लोग नियंत्रण में रहकर मसीह का नियंत्रण में, आत्मा का नियंत्रण की बात का विषय आता है. इसका मतलब ये नहीं कि परमेश्वर के राज्य में खाना पीना कुछ भी नहीं रहेगा, वो उद्देश्य भी नहीं है. The kingdom of God is not meat and drink. ഇവിടെ ദൈവരാജ്യം എന്നാണ് ഉദ്ദേശിച്ചിരിക്കുന്നത്. ദൈവരാജ്യം എന്ന് പറയുമ്പോൾ അവിടെ നമുക്കറിയാം ദൈവരാജ്യവും സ്വർഗരാജ്യവും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം. तो वहां पर परमेश्वर का राज्य के बारे में बोला गया. देखो हम जानते हैं परमेश्वर का राज्य और स्वर्ग राज्य में फर्क है. ദൈവരാജ്യത്തിൽ വന്നവരാണ് പിന്നീട് 1000 വർഷത്തെ സ്വർഗരാജ്യത്തിലേക്ക് വരുന്നത്. तो जो परमेश्वर का राज्य में जो प्रवेश किया उसके बाद है वो लोग 1000 वर्ष में स्वर्ग राज्य में वो लोग आते हैं. അപ്പൊ ഈ ദൈവരാജ്യത്തിൽ ആഹാരമുണ്ട്, തിന്നുകയും കുടിയും ഉണ്ട്, നമ്മൾ ഭക്ഷണം കഴിക്കുന്നുണ്ട്. तो हम जानते हैं परमेश्वर का राज्य में खाना पीना वहां पर है, भोजन है, ये सब बातें वहां पर है. അപ്പൊ ഇവിടെ നമുക്ക് ബോഡിയിൽ കംപ്ലീറ്റ് നിയന്ത്രണം വന്ന വിശുദ്ധന്മാർ 1000 വർഷം നമ്മൾ അവിടെ രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ അവിടെ വീഞ്ഞും കാര്യങ്ങളെല്ലാം ഉണ്ട്.
तो അവിടെ तो ये किसके विषय में बोल रहे हैं? ये दुनिया में अभी हम जीते समय में हमारा खाना पीने का विषय में, शरीर में आने वाला अभिलाषा, जो भोजन के पीछे जो हमारा जो तड़प है, उसमें नियंत्रण लाया हुआ विश्वासी लोगों को, वो उन लोगों को खास अवस्था रहेगा परमेश्वर का राज्य में। क्योंकि स्वर्ग राज्य में हम जानते हैं प्रभु जब अपना राज्य बनाएगा 1000 वर्ष के राज्य में, स्वर्ग राज्य में क्या होगा? वहां पर खाना रहेगा, पीना रहेगा, दाखरस रहेगा, आनंद रहेगा, उत्सव रहेगा, ये सब वहां पर चलते रहेगा। അവിടെ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന പ്രകൃതി എന്ന് പറയുന്നത് വളരെ ഡീസന്റ്, ക്രിസ്തുവിന്റെ ഡീസന്റ് അനുസരിച്ചുള്ള ഒരു വലിയ ബാൻഡിസ്റ്റ് ദർബാറാണ് അവിടെ ഉള്ളത്. परंतु वहां पर खासियत क्या रहेगा? उधर के विश्वासी लोग बहुत सामान्य रहेगा, स्वभाव वाला रहेगा, नियंत्रण वाला रहेगा, शांत स्वभाव के विश्वासी लोग। मतलब वो क्यों, कौन है लोग है? क्योंकि प्रभु, हम लोग परमेश्वर की उपस्थिति में, परमेश्वर का सेना का बड़ा दरबार में हम लोग बैठे, वहां पर हम अपना मनबंदी स्टोर के खिलाफ या कोई शारीरिक स्वभाव दिखाने वाले लोग नहीं है। वो लोग कैसा उस अवस्था में पहुंचा है? ये दुनिया में वो लोग प्रभु अपने शरीर में नियंत्रण लाया, वो लोग है प्रभु का राज्य में, प्रभु का दरबार में नियंत्रण में रहेगा। അപ്പം സ്വർഗരാജ്യത്തിൽ യഹൂദന്മാരുണ്ട്, പ്രമാണികളുണ്ട്, സാറാഫുകളുണ്ട്, കെരൂബുകളുണ്ട്, വലിയ വലിയ അധികാരികളുണ്ട്. ഇവരുടെ എല്ലാം നടുവിലാണ് നമ്മൾക്ക് കർത്താവ് മേശ ഒരുക്കുന്നത്. तो स्वर्ग राज्य में जब 1000 वर्ष का राज्य जब वहां पर चलते रहेगा, उस स्वर्ग राज्य में जब दावत बुलाया जाएगा, उस दावत में अन्य यहूदी लोग रहेंगे, जाति लोग रहेंगे, स्वर्गदूत लोग रहेंगे, साराफ रहेंगे, करूब रहेंगे, स्वर्ग का बड़े बड़े अधिकारी लोग रहेंगे। उन सबके बीच में मंडली कलीसिया वहां पर रहेगा। वो लोग किस स्वभाव में जिएंगे? അപ്പോൾ അവിടെ നമുക്ക് കിട്ടാൻ, അവിടെ ആഹാരമുണ്ട്, ഡ്രിങ്ക് എല്ലാം ഉണ്ട്. उस समय में खाना पीना रहेगा, भोजन रहेगा, क्योंकि हम लोग एक पर्व में बैठा रहेगा, उत्सव में बैठे रहेंगे हम लोग। അപ്പോൾ അവിടെ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന മനോഭാവവും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ശരീര നിയന്ത്രണവും എല്ലാം ഇവിടെ നമ്മൾ ശീലിക്കുന്നതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ്. അങ്ങനെയുള്ളവരെ മാത്രമേ മേശയിലേക്ക് കൊണ്ടുവരികയുള്ളൂ. परंतु उधर हमारा अवस्था क्या रहेगा? इस बड़ा भोजन में जब प्रभु हमको बुलाते समय में इतना मेहमानों के सामने हम लोग वहां पर कैसा जी रहे? क्या अभिलाषा से भरकर बिना शरीर का कोई नियंत्रण ना रहते हुए वैसा जी पा रहे हैं क्या? तो जिसने शरीर पे नियंत्रण आज लाया है, उस नियंत्रण, आत्मा के नियंत्रण में जो आज रखा है, वही लोगों को योग्यता मिलेगा प्रभु का मेज में बैठने के लिए। അപ്പോൾ ഒരു ആഹാര സാധനവും എന്നെ സ്വാധീനിക്കത്തില്ല. പൗലോസിന് വന്നിരിക്കുന്ന ഈ നിയന്ത്രണം ക്രിസ്തുവിനെ ഏകനായി വിടാതുള്ള പൗലോസിന്റെ നിരന്തര കൂട്ടായ്മയാണ് ഒരു ക്രിസ്തുദേഹി ഉളവാകാൻ പൗലോസിനെ സഹായിച്ചത്. तो जैसा पौलोस जब इस दुनिया में जीते समय में कोई भी भोजन के बाद उसको आधीन नहीं करता था, वो बल्कि भोजन के पीछे वो नहीं जाता था, बल्कि प्रभु का सामर्थ्य में वो जीता था, प्रभु की इच्छा के अनुसार जीता था, मसीह में वो आधीन होकर वो जिया। उसी तरह हम भी विश्वासी लोग शरीर का कोई भी बातों में आधीनता खोकर नियंत्रण से बाहर ना जाए, बल्कि मसीह के नियंत्रण में वो जिए। നമ്മളെ കർത്താവ് ഒരു നിത്യകാല വ്യവസ്ഥിതിയില് നമ്മുടെ ആളത്വത്തെ ഏറ്റവും പ്രൊമോട്ട് ചെയ്യുവാൻ, ഗ്ലോറിഫൈ ചെയ്യാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുമ്പോൾ അതിന്റെ ഡിസൈപ്പിൾഷിപ്പിലേക്ക്, അതിന്റെ നിയന്ത്രണത്തിലേക്ക്, അതിൻ്റെതായിരിക്കുന്ന ക്വാളിറ്റിയിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കാനാണ് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ അധ്യാപകനായി തന്നിരിക്കുന്നത്. Amen. तो जब यीशु मसीह हमें आने वाला राज्य में एकदम ऊंचा पदवी, एकदम महान पदवी, एकदम राजाओं के सिंहासन में हमें बिठाकर, मुकुट देकर, ऊंचा दर्जा देकर, ऊंचा पदवी में बिठाने का इच्छा रखते समय में आज पवित्र आत्मा उस बात को देकर, आज हमारे अंदर नियंत्रण लाकर, परमेश्वर का इच्छा क्या है जानकर, पिता का इच्छा क्या है जानकर, आज हमें सौम्य और नम्रता और दीनता में शरीर की अभिलाषाओं को ना जाते हुए, पीछे ना जाते हुए, बल्कि अपने आप को आधीन कर मसीह के मनोभावना के समान, मसीह का दीनता का स्वभाव में भरने के लिए आज पवित्र आत्मा हमें नियंत्रण में, आत्मा का नियंत्रण में कार्य करा रहा है। നമ്മൾ പലപ്പോഴും ചിന്തിച്ചിട്ടുണ്ട്, അഹസ്വേരോസ് മഹാരാജാവിന്റെ കൊട്ടാരത്തിൽ എസ്തേർ ഒരു വർഷം അന്തഃപുരത്തിൽ ആരും അറിയാതെ അവൾ ജീവിച്ചത് എന്തിനായിരുന്നു? हम जानते हैं कि अगस्वेरोस राजा के राज्य में जब एस्तेर रानी को तैयार करते समय में, हमने ये विषय को बहुत बार सुना है कि वो रानी एस्तेर को रानी बनाते समय में 1 साल वो राजमहल में रहकर वो किस तरह रहस्य में रहकर सुंदरता को बढ़ा रही थी, ताकि वो बाहर निकलकर राजा के लिए मनभावना हो सके। उस तरह वो शांत स्वभाव में एक महल के अंदर थी। वो അവളെ കാണുന്നവർക്കെല്ലാം പ്രീതി തോന്നും, അവളുടെ ഒരു പ്രത്യേക ഗ്രേസ്. ഇതാണ് ക്രിസ്തുവിന്റെ കാന്ത. പ്രത്യേക ട്രെയിൻഡ് ആയിട്ട് പ്രത്യേകമായി തിരശീലിക്കുള്ളിലാണ് അവളെ വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. അവളെ വെളിപ്പെടുമ്പോൾ എല്ലാവരും അന്താളിച്ചു പോകും. സ്വർഗ്ഗീയമാരൊക്കെയും ഒരു ഭയങ്കര ബ്യൂട്ടി ആയിരിക്കുന്ന ഒരു ബ്രൈഡിനെ കണ്ടിട്ട് അതാണ് ദൈവത്തിന്റെ മഹത്വം. ദൈവം അവളെ വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. रानी का तैयारी का समय में
रानी का तैयारी का समय में एस्तेर जब वो अंदर रहते समय में वो ट्रेंड हो रही थी, ताकि वो उसको वो अंदर जो 1 साल जब उसको ट्रेनिंग मिलते समय में जिस दिन वो प्रकट हुआ सबके सामने, राजमहल में सबके सामने लाया, तो वहां पर हम क्या पढ़ते हैं, महल में सब लोगों का आकर्षण वो रानी बन गई। मतलब सबके ऊपर एस्तेर के ऊपर अनुग्रह आ गया, सब लोगों को एस्तेर अच्छा लगने लगा, सब लोगों का आकर्षण, सब लोगों का विषय वो एस्तेर था। उसी तरह आज हम लोग कलीसिया मंडली में प्रभु ने कलीसिया को, मंडली को अपना महल का अंदरूनी कमरे में प्रभु ने उनको रहस्य में रखा है, छुपा के रखा है, ताकि वो सच धज कर एक दिन मसीह का दिन में राज्य में सब लोग प्रकट हुए। तो राज्य में जब प्रभु 1000 वर्ष के राज्य में जब वो पर्व रहे खुलते समय में तो मंडली को प्रकट करेगा, तब सब लोग मसीह का पत्नी को देखकर भावित होकर वो लोग आश्चर्य हो जाएंगे, ये लोग आग्रह करेंगे इतना सुंदर कौन है कर उन सबका नजर प्रभु का मंडली पर रहेगा। നമുക്ക് എഫെസ്യ ലേഖനം 5:26 കൂടെ വായിക്കാം. हम लोग एफेसियों का पुस्तक उसका 5:26 भी हम पढ़ेंगे। അവൻ അവളെ വചനത്തോട് കൂടിയ ജലസ്നാനത്താൽ വെടുപ്പാക്കി, നമ്മളത് തീത്തോസിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിച്ചതാണ്, വെടുപ്പാക്കി. जैसे हमने तीतोस में पढ़ा कि उसको जल स्नान के द्वारा उसको शुद्ध करके पवित्र बनाए, വിശുദ്ധീകരിക്ക, കറ ചുളുക്കം മുതലായ ഒന്നുമില്ലാതെ സഭയെ ശുദ്ധിയും നിഷ്കളങ്കയും തനിക്ക് തന്നെ തേജസ്. അപ്പം എത്രത്തോളം നമ്മള് ശുദ്ധിയും നിഷ്കളങ്കയും ആകുന്നു അതനുസരിച്ചാണ് തേജസ്സിന്റെ മെഷർ ഇരിക്കാൻ പോകുന്നത്. और जिसे वो ना कलंक ना जूरी और ऐसा वस्तु हो पर वो पवित्र आत्मा पवित्र और निर्दोष हो। जितना वो पवित्र और निर्दोष होकर निष्कलंक रूप से बिना कोई कलंक का वो अपना सुंदरता में आज समर्पण करेगा, वो ऐसा उतना वो एक ऐसा तेजस्वी कलीसिया वो बन जाएगी उधर स्वर्ग राज्य में। കർത്താവിനെ ഏകനായി നമ്മൾ വിട്ടുകഴിഞ്ഞാൽ നമുക്കുണ്ടാകുന്ന നഷ്ടം ഭയങ്കരമാണ്. परंतु आज प्रभु को आज हमने अकेला छोड़कर, प्रभु से दूर होकर, प्रभु को अकेला रखकर, हम खुद अकेला अपने सामर्थ्य में प्रभु को दूर करके अपना बलबूते में कुछ कार्य करने गया तो उसका नुकसान राज्य में बहुत बड़ा नुकसान उठाना पड़ेगा। ക്രിസ്തുവിനെ കൂടാതെ നമുക്ക് നന്നാകാനോ നല്ലവരാകാനോ വിശുദ്ധരാകാനോ സൗന്ദര്യമുള്ളവരാകാനോ മഹത്വം പ്രാപിക്കാനോ നമുക്ക് കഴിയുകയില്ല. मसीह को छोड़कर, मसीह को अकेला रखकर हम अपने बलबूते से कभी भी पवित्र नहीं बन सकते, शुद्ध नहीं बन सकते, हम लोग सामर्थ्य नहीं बन सकते, हमको कोई भी महिमा नहीं मिलेगा अगर हम अकेला रहा तो। അതുകൊണ്ട് നമുക്ക് എല്ലാവർക്കും കർത്താവിലേക്ക് നോക്കാൻ നമുക്ക് അന്യോന്യം പ്രബോധിപ്പിക്കാം. അവങ്കിലേക്ക് പ്രകാശിതരായി അവരുടെ മുഖം ലജ്ജിച്ചു പോയില്ല. इसलिए हम आओ एक दूसरे को, हम लोग मसीह में एक दूसरे को प्रोत्साहन कर मसीह में हम बढ़े, उनको देखने वाले लोग कोई लज्जित नहीं हुए बल्कि सब आनंदित हुए। इस तरह मसीह में हम एक दूसरे को प्रोत्साहन करें ताकि हम सब लोग मसीह में बढ़ सके। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും അവനെ ഏകനായി വിട്ടിട്ടുണ്ടെങ്കിലും हमने अपने जीवन में बहुत बार प्रभु को अकेला छोड़ा है, ऐसा अनुभव हुआ है, तो भी അവൻ പറയുകയാണ്, हमारा प्रभु कहता है, നിങ്ങളാണ് എന്റെ കഷ്ടതയിൽ എന്നോടുകൂടെ നിന്നവർ. प्रभु आखिरी में क्या बोलेगा, तुम लोग वो विश्वासी हो जो मेरे साथ बहुत से परीक्षाओं में तुम लोग मेरे साथ थे। നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ അവസാന ഘട്ടത്തിലെങ്കിലും അവനോട് കൂടെ നിൽക്കാനുള്ള ഒരു മനസ്സും ഹൃദയവും ദൈവം നമുക്ക് തരട്ടെ. इसलिए प्रभु हमें एक ऐसा मन दे कि हमारा जीवन का हम जो अभी अंतिम समय में आया है, इस अंतिम समय में भी कम से कम एक विश्वास योग्यता के साथ प्रभु के साथ चिपका रहकर, प्रभु को अकेला ना छोड़कर बल्कि प्रभु को साथ में रहकर, प्रभु के साथ बनकर बढ़कर जी सके, ऐसा कृपा पिता परमेश्वर हमको दे ये अंतिम समय में। आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना.